नमस्कार मित्र, क्रांतिकारी जय भीम। तर 31 सप्टेंबर म्हणजे आपला सुरत शहरसाठी खूपच पवित्र आणि पावन दिवस का कारण की या दिवसले विश्वरत्न महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजी यासने अस्थि कलश धुळेताई सुरतिराणी म्हणे आणि त्यांना स्वागतसाठी आपले मानवंदनासाठी आपल्याकडे जाणे येतळे पोहोचते। कारण की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजी यासले ज्या पण लोक रूबरू भेटतात त्या खूपच सौभाग्यवान होतात, पण आपण नाही बाबासाहेबला भेटू शकतो किंवा रूबरू देखू शकतो मित्रांनो। तर बाबासाहेब आंबेडकरजी यासने अस्थि कलश देखाना आणि त्याला मान वंदन देवाना आपलं सौभाग्य प्राप्त होईल ना मित्रांनो। तर खूप चांगल्या प्रकारे आयोजन करेल। तर कशा प्रकारे आयोजन आहे आपल्या समाजना अग्रणी युवा नेतृत्व सागर भाऊ साळुंके या आपल्या माहिती देणार। सागर भाऊ, कशा प्रकारे आयोजन છે? आज सुरत शहरना ज्या भाग्य खुलेले के डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजीने अस्थि कलश सुरत शहर में ही राहणार। लोक नागपूर जातात, दीक्षाभूमी जातात, चैत्यभूमी जातात, कडे दर्शन लेतात, पण आज सुरत शहरना तमाम आंबेडकरी समाजना लोकसना भाग्य उज्ज्वल होई गे। कारण की त्यासले बाबासाहेबनं दर्शन त्यासनं स्वतःनं सुरत शहरमा होईल आणि भारतीय बौद्ध महासभा आणि समस्त सुरत शहर बौद्ध आंबेडकरी समाज द्वारा जे आयोजन करामा आले, पण मला असं म्हणाने की तमाम आपला युवा आहे का त्यासनी काहीतरी प्रेरणा लेवायला पाहिजे आणि बाबासाहेबनी अस्थि कलश यात्रा ही राहिली भाऊ, तर त्यांना अभिवादन करीस आणि खरंच जीवनमा संकल्प लेवायला पाहिजे का आमना असं म्हणाने भाऊ तो की आज आपले जे सौभाग्यना मोका भेटेल ते त्याला तुम्ही गमाडू नका, त्याला तुम्ही स्वीकार करा। आज बाबासाहेबनी अस्थि कलश यात्रा जी सुरत शहरमा ही राहिली, जी सारा दरवाजात सुरू होईल आणि पूर्ण सुरत शहरनं भ्रमण करीन, तर त्याले आपले पूर्ण समस्त आंबेडकरी समाज आणि तमाम समाजना लोकसले नम्र विनंती आहे का जी सुरत शहरनी जनतानी उभं राहायला पाहिजे। तर मित्रांनो, देखा की सागर भाऊनी सांगा की अशा प्रकारे आयोजन आहे की महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजी या आपले देखाले भेटतात नाही रूबरू, पण जास्त अस्थि कलश देखाना आपले सौभाग्य लाभ राहणे मित्रांनो। तर विनंती शे तमाम समाजना बांधव फक्त एकच समाजले नाही सांगणे, तर ज्या बी लोक म्हणतात की आम्ही भारतीय आहेत, आम्ही भारतीय ते तुमने भारतीय ते तुमने त्याची येण्यात पडी, कारण की बाबासाहेब आंबेडकरजींनी एक समाज एक कम्युनिटीसाठी काम नाही करले, तर या देशना तमाम लोकांसाठी हा देशना विकास कसा होईल, हा देशना पछात वर्ग पुढे कसा येईल, तमाम पछात वर्गांना विचार केले, तमाम लोकांना विचार करायले। तर जातीला विकास नाही करायला तर बाबासाहेब आंबेडकर जातमा वाटाणं बंद करा। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहूजी महाराज, महात्मा ज्योती क्रांतीराव फुले या महापुरुष जात पात पंथ भेद करायला तुम्ही कोण होतस, तुम्ही आम्ही कोण होतस। तर एक भारतीय नाताकडे उपस्थित राहा आणि बाबासाहेब आंबेडकर अस्थि कलश मानवंदना द्या। धन्यवाद। जय भीम। जय भीम।